नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गंभीर तरीही तितक्याच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. आपलं हे संपूर्ण विश्लेषण पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या धर्म का मर्म हे नीतिमत्ता या मूळ हिंदी साहित्यावर आधारित आहे. यातून आपण खऱ्या नैतिकतेच्या गाभ्याकडे एक अतिशय सखोल आणि वैचारिक प्रवास करणार आहोत. चला तर मग या मूळ ग्रंथातील वैश्विक सत्यांचा शोध घ्यायला सुरुवात करूया. तर आजच्या या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत? आपण प्रामुख्याने 6 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. खऱ्या अध्यात्माचा गाभा, हेतू आणि नैतिकता, संस्कृतीची सार्वभौमिकता, एकतर्फी अंधश्रद्धेचे धोके, अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान आणि शेवटी धर्म आणि विज्ञानाचा सुंदर समन्वय. हे सर्व सखोल विषय समजून घेण्यासाठी आपल्याला एका खुल्या आणि मोकळ्या मनाची नितांत आवश्यकता आहे. पहिला भाग, खऱ्या अध्यात्माचे सार, आधुनिक गोंधळात गाभा शोधणे. चला तर मग याच्या मिळाशी जाऊया. आधुनिक विज्ञानाने आपल्याला खूप प्रगत केलंय, सुखसोयी दिल्या आहेत, पण विचारांच्या पातळीवर कुठेतरी आपण दिशाहीन झालो आहोत असं वाटत नाही का? आजच्या या आधुनिक पण गोंधळलेल्या जगात आपण आपला खरा आध्यात्मिक आधार कुठेतरी गमावला आहे. म्हणूनच तो आध्यात्मिक गाभा पुन्हा शोधून काढणं आज अत्यंत महत्त्वाचं झालंय. आता हे वाक्य ऐका. मूळ ग्रंथात खूप छान सांगितले, कृती करणे नक्कीच मूल्यवान आहे, परंतु विचार करणे, जरी ते व्यक्त झाले नसले तरी प्रत्यक्ष कृती इतकेच महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे काय? तर तुम्ही बाहेरून कितीही चांगलं काम करत असा, जोपर्यंत त्यामागे उत्कृष्ट आणि शुद्ध आंतरिक विचार नसतो, तोपर्यंत त्या बाह्य कृतीला काहीच अर्थ उरत नाही. या साहित्यामध्ये अध्यात्म आणि धर्माची अतिशय अचूक आणि सोपी व्याख्या दिली आहे. अध्यात्म म्हणजे काय? तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये सज्जनता आणि उदारता समाविष्ट करण्याची विचारपद्धती. म्हणजे अध्यात्म हे काही फक्त कर्मकांड नाहीये बरं का, ती एक जगण्याची पद्धत आहे. आणि धर्माचे मर्म म्हणजे शालीनता आणि नैतिकता, आणि याच 2 गोष्टी मानवी जीवनाच्या खऱ्या समृद्धीचा पाया आहेत. दुसरा भाग, हेतूने ठरलेली सखोल नैतिकता, चांगुलपणाचे अंतर्गत माप. आता आपण बघूया की खऱ्या अर्थाने नैतिकता कशी मोजली जाते, कारण ती फक्त बाहेरून दिसणाऱ्या वागण्यावरून ठरवणं खूपच गुंतागुंतीचं आहे. तुम्हाला माहितीये, ख्रिश्चन जगद्गुरू आर्चबिशप कार्डिनल ग्रॅसेस यांनी आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन धर्म संमेलनात एक अतिशय मार्मिक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, नैतिकतेची किंवा धर्माची आत्मा त्याच्या उद्दिष्टांमध्ये वास करते. याचाच अर्थ असा की जगातल्या सर्व धर्मांमध्ये जर खरोखर सहकार्य आणि एकता हवी असेल, तर ती केवळ वरवरची न राहता ती खऱ्या आणि शुद्ध हेतूवर आधारित असली पाहिजे. आता इकडे लक्ष द्या. ही तुलना खरंच खूप उद्बोधक आहे. एका बाजूला आहे बाह्यकृती आणि दुसऱ्या बाजूला आंतरिक हेतू. केवळ बाह्यकृतीवरून खरा धर्म ओळखता येत नाही. एखादा माणूस बाहेरून खूप धार्मिक दिसेल, सतत कर्मकांड करत असेल, पण आतून तो कपटी असू शकतो. या उलट एखादा माणूस कोणत्याही धार्मिक कर्मकांडांपासून दूर असेल, पण उच्च चारित्र्य आणि शुद्ध हेतू बाळगून असू शकतो. म्हणूनच साहित्यात स्पष्ट म्हटलंय, हेतू किंवा विश्वास हाच जीवनदायी केंद्रबिंदू आहे. आत्ता जो मुद्दा आपण पाहणार आहोत तो अत्यंत रंजक आहे. नीतिशास्त्रज्ञ हेनरी सिझविक यांनी 1874 मध्ये त्यांच्या मेथड ऑफ एथिक्स या ग्रंथात एक वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. ते म्हणतात, नैतिकता केवळ सत्यावर अवलंबून राहू शकत नाही, व्यापक कल्याणाचा विचार नेहमीच केला गेला पाहिजे. म्हणजे बघा, राजकारणी असोत, व्यापारी किंवा गुन्हेगारांना पकडणारे गुप्तहेर, समाजाच्या व्यापक हितासाठी त्यांना कधीकधी काही गोष्टी लपवाव्या लागतात. तिथे फक्त सत्य बोलणे हा निकष नसून समाजाचं जास्तीत जास्त कल्याण हा नैतिकतेचा आधार ठरतो. ह्याच विचाराला पुष्टी देत लेझली स्टीफन यांनी 1882 मध्ये सायन्स ऑफ एथिक्स या त्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथात लिहून ठेवले की केवळ कृतीवरून न्याय करू नका, तर कर्त्याचा हेतू आणि त्याचा परिणाम यावर नक्की विचार करा. एखाद्या माणसाची खरी गरिमा आणि नैतिक श्रेष्ठता ही केवळ त्याच्या बाह्य कृतींवरून मोजता येत नाही, तर त्यामागील आंतरिक आस्था आणि हेतू तपासूनच ती योग्य प्रकारे समजली जाऊ शकते. तिसरा भाग, अस्सल संस्कृतीची सार्वभौमिकता, अविभाज्य उदात्तता. आपण आता या भागाकडे वळत आहोत जो खऱ्या आणि अस्सल संस्कृतीबद्दल बोलतो. खरी संस्कृती कधीही कोणत्याही भौगोलिक, राष्ट्रीय किंवा सांप्रदायिक मर्यादांमध्ये बांधली जाऊ शकत नाही.
ती अतिशय उदात्त आणि अविभाज्य असते. मूळ साहित्यानुसार संस्कृती म्हणजे नेमकं काय, तर सुसंस्कृतिता म्हणजेच सज्जनता आणि आत्मीयता. इतरांच्या सुखदुःखांना आपल्या स्वतःच्या खाजगी संवेदना बनवणारी सहानुभूती म्हणजे संस्कृती. किती सुंदर विचार आहे हा. ही एक अशी पातळी आहे जिथे संपूर्ण मानवजात एकाच समान धाग्याने जोडली जाते. या ग्रंथात आपल्याला एक अतिशय स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तो असा की संस्कृती सार्वत्रिक आणि अविभाज्य आहे. तिचे गटांमध्ये विभाजन केल्यास केवळ विनाश ओढवतो. इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा जर्मन संस्कृती, अरब संस्कृती किंवा रोम संस्कृती अशा विविध नावाखाली आपण संस्कृतीचे तुकडे केले, तेव्हा तिथे फक्त शक्तिशाली लोकांचा स्वार्थ साधला गेला आणि निष्पाप लोक नाहक भरडले गेले. चौथा भाग, एकतर्फी अंधश्रद्धेचे धोके, पूर्वग्रहांचा सापळा. आता आपण एका अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत. एकतर्फी विचार करण्याचे आणि पूर्वग्रहांचे भयंकर धोके. जेव्हा अहंकार तर्कावर मात करतो आणि मन बंदिस्त होतं, तेव्हा सत्याचा कसा विपर्यास होतो हे आपण पाहूया. हे विधान बघा, एकतर्फी विचार वास्तवाचे प्रमाण नेहमी कमी करतो. जरा विचार करा, जर एखाद्या न्यायाधीशाने फक्त एकाच बाजूचं म्हणणं ऐकून निर्णय दिला, तर तो न्याय असेल का? नक्कीच नाही. तो घोर अन्याय असेल. अगदी तसंच अंधश्रद्धेने ग्रासलेलं मन नेहमी चुकीचे आणि हास्यास्पद निष्कर्ष काढतं, कारण ते दुसऱ्या बाजूचा विचारच करत नाही. अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह किती नुकसान करू शकतात हे या उदाहरणांवरून लगेच लक्षात येईल. साहित्यात स्पष्ट नमूद केलंय, एक पूर्वग्रहदूषित मन योग्य धर्मग्रंथांचाही विपर्यास करतं. गीता आणि रामायणासारख्या महान ग्रंथांचेही अनेकांनी स्वतःच्या सोयीनुसार चुकीचे अर्थ काढले आहेत. एवढंच नाही तर एल्डस हक्सले, D.H. लॉरेन्स आणि हेनरी मिलर यांसारख्या प्रसिद्ध पाश्चात्य साहित्यिकांनी प्राचीन भारतीय उदाहरणांचा चुकीच्या संदर्भात वापर केला. एरिक फ्रॉम यांनी 1956 मध्ये त्यांच्या आर्ट ऑफ लव्हिंग या ग्रंथात स्पष्ट केलंय की युरोपमधील अनेक संघर्षांचे मूळ हे ॲरिस्टॉटलच्या विभाजनवादी तर्कात आहे. सरतेशेवटी अहंकार आणि भ्रम एकत्र आले की त्यातून हट्टी अंधश्रद्धा जन्माला येते. पाचवा भाग, अंधश्रद्धा विरुद्ध वैज्ञानिक सत्य, इतिहासातील काळे प्रसंग. आता आपण या सादरीकरणाच्या एका अतिशय निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. जेव्हा अंधश्रद्धा वैज्ञानिक सत्यावर क्रूरपणे हल्ला करते, तेव्हा इतिहासात कसे भयंकर प्रसंग पाहायला मिळाले आहेत ते आपण उलगडणार आहोत. हट्टी आणि दुराग्रही लोक सत्याचा आणि सत्य शोधणाऱ्यांचा छळ करायला कधीच मागेपुढे पाहत नाहीत. ही आपल्या इतिहासाची एक अत्यंत काळी बाजू आहे. जेव्हा परंपरा आणि देवाचे आदेश यांच्या नावाखाली शक्तिशाली लोक चुकीच्या मान्यतांचा आग्रह धरतात, तेव्हा निष्पाप आणि केवळ सत्य शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना त्याचा भयंकर त्रास भोगावा लागतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इतिहासातील ही हादरवून टाकणारी उदाहरणे पहा. गॅलिलिओ, त्याने जेव्हा सांगितलं की पृथ्वी फिरते, तेव्हा त्याला चक्क तुरुंगात टाकून छळण्यात आलं. जोसेफ कुग्नॅटने पहिली रेल्वेगाडी बनवली तर देवाच्या नियमांच्या विरुद्ध काम केलं म्हणून त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. सूक्ष्मदर्शी यंत्र शोधणाऱ्या रॉजर बेकनचा तर तुरुंगातच मृत्यू झाला. विल्यम हार्वेने शरीरात रक्त वाहतं हे सिद्ध केल्यावर त्याला उघडपणे मूर्ख ठरवण्यात आलं. स्वंते अरेनियसला त्याच्या रसायनशास्त्राच्या सिद्धांतांसाठी पदावरून काढलं गेलं. विचार करा, याच सिद्धांतांसाठी त्याला नंतर नोबेल पारितोषिक मिळालं. आणि जिओर्डानो ब्रुनो, इतर ग्रहांवरही जीवन असू शकतं असं म्हटल्याबद्दल त्याला चक्क जिवंत जाळण्यात आलं. अंधश्रद्धेने विज्ञानावर केलेल्या या युद्धाची ही भयंकर उदाहरणे आहेत. थोडक्यात सांगायचं तर अंधश्रद्धाळू अत्याचारांचा इतिहास खूप लांब आणि अत्यंत दुर्दैवी आहे. जेव्हा पूर्वग्रह आणि हट्ट वैज्ञानिक शोधांच्या विरुद्ध उभे राहतात, तेव्हा केवळ त्या वैज्ञानिकांचीच हत्या होत नाही, तर त्याबरोबर खऱ्या धर्माच्या आत्म्याची आणि नैतिकतेचीही हत्या होते. हे टाळण्यासाठी सत्य नेहमी मोकळ्या मनाने स्वीकारलं गेलं पाहिजे. 6वा आणि शेवटचा भाग, धर्म आणि विज्ञानाचा समन्वय, प्रगतीचा मार्ग. या सर्व सखोल आणि ऐतिहासिक चर्चेनंतर आपण आता एका अतिशय सकारात्मक टप्प्यावर आलो आहोत. धर्म आणि विज्ञानाचा सुंदर समन्वय. मानवतेने खऱ्या अर्थाने प्रगती करण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारायला हवा याचा हा अचूक निष्कर्ष आहे. इथे आपल्याला एक अत्यंत शाश्वत सूत्र मिळतं. धर्माने नैतिकतेचे नेतृत्व केले पाहिजे आणि विज्ञानाने तथ्यांसह त्याचे अनुसरण केले पाहिजे. हे अगदी स्पष्ट आहे. एक खुले, निपक्षपाती आणि पूर्वग्रहमुक्त मन हाच आध्यात्मिक खोली आणि वैज्ञानिक वास्तव साध्य करण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे.
जेव्हा धर्म आपला हट्ट सोडून नैतिकतेची कास धरतो आणि विज्ञान केवळ पुराव्यांवर चालतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाचा उत्कर्ष होतो. आता या सखोल विश्लेषणानंतर एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आजच्या या आधुनिक आणि अनेकदा गोंधळात टाकणाऱ्या जगात आंतरिक आध्यात्मिक हेतू आणि वैज्ञानिक वास्तव यांचा अचूक समन्वय साधून आपण आपलं मन सत्यासाठी पूर्णपणे खुलं कसं ठेवू शकतो? यावर नक्की विचार करा. केवळ बाह्य कर्मकांडांमध्ये न अडकता आपल्या आंतरिक हेतूंची शुद्धता तपासणे आणि सत्याची कास निर्भयपणे धरणे हाच खऱ्या अर्थाने पुढे जाण्याचा मार्ग आहे. या विचारप्रवण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.